कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय असं काय बघताय? काय बायकोड बघलोय आमच्या, ऑब्जेक्शन आहे काय? आमचं कपाळ जरा जास्तच मोठं आहे नी, म्हणजे जरा जास्त नशिबान आहे आम्ही. का बरं? तुमच्यासारखी एवढी हुशार, मनमिळाऊ, समंजस, सगळ्यांची मनं सांभाळणारी अशी गोड बायको मिळाली, आणि दुसरीकडे धोरणी, धाडशी, संकटाला घाबरून न जाणारी, त्याच्यावर मात करणारी. कसलं नाद गोळा कॉम्बिनेशन आहे माहिती आहे काय? 7 जन्माची नाही, मिनिमम 700 जन्माची पुण्य येईल म्हणताना तुम्ही आमच्या आयुष्यात आलायचा. देवानं डायरेक्ट वरनं वरदान देऊन टाकलो, कुठलीच तपश्चर्या न करता. गे वाचा, खुश होईल. आज तर हॅट्रिक केली तुम्ही. कसली हॅट्रिक? नाही का, रेकॉर्डच केला त्या दहीहंडीपासून. मग याचा की आज सलग तिसऱ्यांदा जीव वाचवला तुम्ही आमचा. ही काय हॅट्रिक झाली का? आणि हा काय रेकॉर्ड आहे? अशा गोष्टींचा रेकॉर्ड ठेवतात का? चांगल्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायचा असतो. आणि आत्ताच काय, इथून पुढे कधीही तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचं संकट आलं तरी मला चालणारच नाही, मला सहनच नाही होणार. मला ना तुम्ही कायम आनंदी, सुखात आणि सेफ असायला हव्यात. आता तर उलट आम्ही अजून बिंदास वागणार माहिती काय. आमच्या संग एवढी ढाल आहे खतरनाक तुमच्यासाठी, आणि कशाला घाबरायचंय? एवढी धाडशी बायको असताना कुठल्या संकटाची टाप आहे काय आम्हाला टच करत? तुम्ही नाही मास्तरीन बाई, खरं सांग काय, प्रत्येक वेळी नव्यानं प्रेमात पडतायचं बरं काय आम्हाला. तुझं का नाही भान सुटत चाललंय बरं का? अगं येड्यासारखी वागायलीस तू. अगं मला माहित आहे तुला अधिपतीचा बदला घ्यायचाय. केवढी येडीपिशी झालीस तू. काय बरायलीस, तुला कळतंय का? अगं घरात समजी हायच, कुणी काय ऐकलं तर काय होईल आपलं, कळतंय तुला? डोसक्यात शिरतंय का तुझ्या? मम्मी जरा गप बस ग. आधीच डोसकं फिरलंय माझं. एवढं चक्कर येण्याचं नाटक केलं तरी मी त्या मास्तरीने जाऊन अधिपतीला वाचवलंच. समजा मेहनतीवर पाणी पडलंय माझ्या. असं वाटतंय ना, जाऊन संपव त्या अधिपतीला स्वतःच. अगं का चंची एवढी पेटल्यास, आणि तुझी काय भाषा चालली? अगं आपल्या डोसक्यावर छप्पर हाय, 4 घास आयते मिळते आहेत, तर काही सुख दुखतंय का ग? हा, उगं बेडकाचा बैल होऊ नगस. हे बघ, तो वरून बघतोय. हा, जे हाय त्याच्यात समाधान मान. मम्मी तुला वाटत असेल समाधान, मला नाही वाटत. हे माझी आई तुझ्या पाया पडते. अगं जरा तर काय तर समज ग. एकतर ताई बी नाही बरं का आपल्याला सांभाळून घ्यायला. आणि हे बघ, ती चारूबाई दिसते तशी नाही, लई उरपाट्या डोसक्याची हाय. तिला जर कळलं का नाही आपले उद्योग, तर ती काय करेल याचा नियम नाही. आणि हे बघ चंची, आत्ताची परिस्थिती बघ, जरा थंड घे. तू घे थंड, मला नाही जमणार. अगं कार्टे, देवाचे आभार मान, तू वाचलाय ते बरं झालंय. तू विचार कर, अधिपतीला काय बी झालं असतं का नाही, तर केवढी मोठी चौकशी झाली असती. पण तुला माहितीये का, त्या मुकादमला 2 फटके पडले असते का नाही, तर तुझं नाव बाहेर आलं असतं. तुला कळतंय त्याच्यानंतर काय आपली अवस्था झाली असती ते? चंचे, तुझ्या पाया पडते, पर घरात ना काय बी बोलू नकस. आणि हे बघ, त्या मुकादमचा का नाही पहिला नंबर डिलीट कर. मला जर कळलं का तू त्या माणसाला परत फोन केलास, तर माझ्या एवढी वाईट कुणी नाही. असं कसं झालं? पण त्याचं लक्ष नव्हतं का विसर्जनाच्या नादात? आणि तो एकटाच होता का? कोणी नव्हतं का त्याच्या बरोबर? मला सांगा, अधिपती बरा आहे ना? चारू, तो आहे, बरा आहे, ठीक आहे, त्याला काही झालेलं नाहीये. नशीब. आपण ना त्याच्याबरोबर थांबायला हवं. उगीच आलो आपण इकडे. आपण थांबलो असतो तर बरं झालं असतं असं मलाही वाटतंय. पण अक्षरा होती ना तिथं, आणि ते संकट अक्षरामुळेच टळलं असं ओंकार म्हणाला. तू काळजी करू नको, ते दोघेही सुखरूप आहेत. पण मग अजून घरी कसे नाही आले ते? मला माझ्या मुलाला भेटायचं. मी काय म्हणते, आपण ना तिकडे जाऊया. आपण तिकडे जायची काही गरज नाहीये. ते दोघे निघालेत तिकडून, पोचले सुद्धा असतील. निघालेत? हा, बर, मग ते घरी आले असेल तर आपण जाऊन त्यांना भेटूया ना. हे बघा, त्याला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आपण जाऊन भेटूया त्याला. एवढं कसं काय प्रसंगावधान असतं तुमचं, खरंच मानलं पाहिजे. बारीक लक्ष असते सगळीकडे.
कुठं काय चाललंय कुठं काय नाही शिशी टीव्ही हा कसं काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय बरं बास हो, किती कौतुक करा. एवढं काही नाही केलंय मी. एवढं काय नाही काय एखाद्याचा जीव वाचवणं काय हलकं सलकं काम वाटलं काय तुम्हाला एवढं काय नाही. अधिपती तू बरा आहेस ना रे? काय रे, तुला काही लागलं नाही ना? तू तिकडे एकटाच होतास का? बाकीची लोक कुठे होती? हा, आणि मी तुला किती वेळा सांगितलं निष्काळजीपणा करू नकोस, काळजी घेत जा. हे बघ अधिपती, तुला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं? हा, काय झालं असतं आमचं? हे बघ अधिपती, काय नाही, काय काय झालेलं काय झालेलंच नाही. मी धडधाकट उभा आहे अरे तुमच्या हो, पण काळजी वाटते रे तुझी. अरे पण का होतं असं सारखं सारखं तुझ्या बाबतीत? संकटाची माळ मागे लागल्यासारखं आहे, एक झालं की दुसरं. आणि मी तुम्हाला पण म्हटलं होतं ना की फॅक्टरीतल्या लोकांना सांगून ठेवा, आनंद उत्सव हे सगळं बरोबर आहे त्या त्या ठिकाणी, पण सेफ्टी महत्वाची आहे. सेफ्टीची काळजी तुम्ही करू नका. आम्ही खरंच त्यासाठी आम्ही समर्थ आहे. आम्ही करतो सगळं. बरोबर आहे रे तुझं, पण मी आई आहे ना तुझी, मला काळजी वाटणारच. हे बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, परत एकदा सांगतो, तुम्ही आम्हाला जन्म दिलेला असला तरी म्हणजे बरोबर आहे, ते उपकार आहेतच तुमचे, आणि किती केलं तरी आम्ही त्याची परतफेड करू शकत नाही. पण बस तेवढंच, त्याच्या पलीकडं आमच्या मनात तुमच्या विषयी काहीच नाही. म्हणजे तुम्ही जर आमच्या मनातलं आईचं स्थान घेऊ इच्छित असाल तर तसं ते होऊ शकणार नाही, कारण तो अधिकार फक्त आम्ही आमच्या आईसाहेबांना दिलेला आहे. परत एकदा सांगतो, मी फुल अँड फायनल सांगतो, हे तुम्ही इथं करून घ्या. खरं सांगतो, आमची काळजी करू नका, आम्ही खंबीर आहे. आणि म्हणजे उठसूट काय झालं तरी आमच्या चौकशा करण्याच्या निमित्तानं का होईना आमच्या संग बोलायला येऊ नका. खरंच आमची इच्छा नसते तुमच्या संग बोलायची, खरं सांगतो. अधिपती अहो, काय कसं बोलताय तुम्ही? ते काळजीपोटी बोलतायत ना, आणि त्यांचं काहीतरी स्थान आहे ना तुमच्या आयुष्यात. आणि ते स्थान तू दिलं नाहीस तरी हे वास्तव बदलणार नाहीये की ही तुझी आई आहे. आणि तू सांगू शकत नाहीस आम्हाला आम्ही तुझी काळजी करायची की नाही ते. आम्ही आईबाप आहोत तुझे, तो अधिकार आमचा आहे. अहो, मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही परत मला तेच सांगता. मी तेच सांगतोय, आमची काळजी करू नका मॅडम. मी हात जोडतो खरंच. आणि तुम्ही तुमचं तुमच्यापाशी ठेवा, आम्ही आमचं आमच्यापाशी ठेवू. तुमचं जे काही नातं आहे ते ह्यांच्या संग आहे, आमच्या संग काही नाही. ते सांगणार तू कोण आहेस रे? हा, तुझं तू बघणार म्हणजे तू नक्की काय करणार? का असं वागतोस रे माझ्याशी? सांग ना. आणि काय रे, भुवनेश्वरींबद्दल काही बोललं की तुला लगेच राग येतो. एवढा राग येतो की समोर तुझे वडील उभे आहेत याचाही तुला विसर पडतो. नाही, मला मान्य आहे की त्यांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, अगदी आईसारखं प्रेम केलं, म्हणून तुला त्यांच्याबद्दल इतकं वाटतं. अरे पण मी तुझी जन्मदाती आई आहे, मग माझ्याबद्दल का तुला काही वाटत नाही? एवढा विरोधाभास का? तू मला आई मानायलाच तयार नाहीयेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.